Hello traders, welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स मार्केट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फॉरेक्स म्हणजे मी फक्त बिटकॉइन आणि गोल्डच करतो, म्हणजे तिथंच फक्त बघतो, दुसरीकडे कुठे बघत नाही. सोलाना, डोजकॉइन आणि कुठले कुठले कॉइन्स आहेत, नॉट इंटरेस्टेड राईट नाव. ओके, घेऊ शकता ज्याला कुणाला पाहिजे असेल तर. Okay, let's start the analysis before instead of the analysis before we move to them. 48 तासाचा अल्टिमेट आता संपायला काही तासच राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि इंडियन मार्केट जर समजा तुम्ही बघितलं तर इंडियन मार्केटला एकदम पंप करून ठेवले आणि जिथे जेवढे बायर्स कॅच करता येतील तेवढे बायर्स आज ऍड करून घेतलेले आहेत. बट बेसिकली जर ऑलरेडी युएसने इराणवरती म्हणजे मिसाईल्स म्हणजे टाकायला चालू केलेले ऑलरेडी इराणच्या एका पर्टिक्युलर लोकेशनला. आय थिंक खरगास काहीतरी नाव होतं, डोंट रिमेंबर, बट एका पर्टिक्युलर लोकेशनला जिथे मोठा पॉवर म्हणजे एक पॉवर प्लांट आहे, मध्ये ऑइल फिल्टरिंग प्लांट आहे कदाचित. तर तिथे सध्या त्यांनी हे केलेलं आहे, बॉम्बिंग केलेलं आहे युएसने. सो आणि ट्रम्पची कमेंट पण आलेली आहे की मला हे करायचं नाहीये पण मी करणार. कारण आणि इराण पण म्हणते आम्ही काय आता थांबणार नाही. इराण म्हणते आम्ही बऱ्यापैकी तुमच्या मित्र देशांमध्ये जेवढे जेवढे काही तुमचे बेस आहेत आम्ही तिथे नक्कीच हल्ला करणार. आणि मे बी इराण काहीतरी मोठी गोष्ट करू शकतो. इवन तो इंटरनेट सुद्धा इंटरनेटचे केबल जे त्यांच्याच म्हणजे समुद्रातून तिथल्या जवळच्या समुद्र म्हणजे तिकडे जे समुद्र असतातच केबल, जे इंटरनेटचे केबल्स गेलेले आहेत, कदाचित तो म्हणते की आम्ही सगळ्या जगाचं इंटरनेट सुद्धा बंद करू शकतो. बट इराण आणि युएसच्या युद्धाने हे जगाला दाखवून दिलं की खरंच म्हणजे युएस जरी म्हटलं असं म्हणत असेल की आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी येऊ, जसे ला सांगितलं, जपानला सांगितलं, मिलिटरी बेस त्यांची क्रिएट केली, राईट. सो पण प्रत्येकाला प्रत्येक देशाची सुरक्षा ही स्वतःच करावी लागणार आहे इथने पुढे. आणि इराणनं हे पण एक गोल म्हणजे एक गोल इन द सेन्स एक सेट करून ठेवलं गोष्ट की समजा आम्ही आमच्यावरती जर हमला केला तर आम्ही तुमच्या मेन साधन संपत्तीवरती हल्ला करू, जे की तुमच्यासाठी ते खूप मोठं असेल. म्हणजे बेसिकली ना, म्हणजे जर समजा तुमची इंडस्ट्रियलायझेशन काही मोठी असेल तर तिथे डायरेक्ट हल्ला करू. म्हणजे हे गोल सेट करून दिला एक सगळ्यांसमोर की बाबा की असं सुद्धा वॉर होऊ शकतं. भलेही मग तुम्ही किती पण सँक्शन्स लावा किंवा काही लावा, सो तसंही वॉर होऊ शकतो. सो फ्युचर खरंच खूप वाईट आहे. सो आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की उद्या काय होणार सकाळी. इवन आता बिटकॉइनने तर ऑलरेडी रिजेक्शन दिलेलं आहे. काल आपण जो पॉइंट मार्किंग केला होता हा सप्लाय झोन बरोबर, या सप्लाय झोनच्या बरोबर इथे ह्या लेवलला येऊन टच करूनच सध्या एकदम मस्त रिॲक्शन आली बघ. मी काल पण म्हटलं होतं की रिजेक्शन आले इथं जाऊन खाली पडणार. ओके, सो ऑलरेडी आता ह्या झोन मधनं म्हणजे इथून ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं तो डाऊन साईड आलेला आहे. ऍक्च्युली त्यानं ओरिजिनला जायला पाहिलं होता, बट कदाचित मार्केटच्या या पोझिशनमुळे कदाचित या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं त्याची रिॲक्शन आली. असं दिसत होतं की एकदा दोनदा ऍटलिस्ट थर्ड टाइम तरी तो सगळ्यांना घालवेल परत एकदा. म्हणजे रिटेलर्सनं जे बसले असतील त्यांना सगळ्यांना म्हणजे हे करून टाकेल. इव्हन आता पण सध्या खूप चांगली प्राइस ऍक्शन झालेली आहे. ह्या झोन पासून ही जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ह्या फेअर व्हॅल्यू गॅप पासूनच ही परत रिॲक्शन आलेली आहे आणि डाऊनसाइड मोमेंटम तर चालू आहे. आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मधून सध्या प्राइस मध्ये मोमेंटम आहे, म्हणजे थोडंसं अपवर्ड डायरेक्शन देते. बट हे जे अपमूव दिसते तुम्हाला हे थोडंसं म्हणजे ऑलमोस्ट काय सांगा, म्हणजे ह्या लेवलला जे सेलर्स उतरलेत ना तिथं सगळ्यांना इथं घालवलं ह्या कॅन्डलने. आणि इथं ज्या लेवलला इथं जे बायर्स उतरले त्यांना सुद्धा इथं घालवलं. सो सध्या असंच बिटकॉइन चालू आहे. बिटकॉइन मे बी पडू शकतो शार्पली. ओके, सो बी रेडी विथ युअर व्हॉट आय कॅन से. तुमच्याकडे जर पैसे वगैरे असतील ना तर काढून ठेवा कुठून तरी एकदम पंप करायला मार्केटमध्ये. कारण जर समजा वॉर संपलं उद्याचा म्हणजे उद्याचा दिवस काय होते माहित नाही. आज म्हणजे आय थिंक आज रात्री 8 वाजता बरोबर, म्हणजे युएस टाइम प्रमाणे आज रात्री 8 वाजता म्हणजे आपली उद्या सकाळ. सो डोंट नो, लाईक काही होऊ शकतं, काही म्हणजे काही होऊ शकतं.
सो बिटकॉइन मध्ये तर लेवल्स कालच्या वेळेस आहेत, आज कम्प्लिटली साईडवेज होतं, म्हणजे वरती गेलं परत डाऊन साईड आलं, सो हे कम्प्लिटली साईडवेज येतं. ठीक आहे. सो असं काही मेजर इम्पॅक्ट असं झालेलं नाही अजून मार्केटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो डिमांड झोन दिसतोय हा चालण्याची शक्यता खूप कमी आहे. याचं रिझन काय बघा, ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग पाहिजे होती ह्या डिमांड झोनची, पण एवढी काय क्लोजिंग झाली नाही. इथनं रिॲक्शन जर समजा आलीच तर खूप शॉर्टर टाइम पिरियडसाठी येईल, आणि मग मार्केटच्या सेलिंग प्रेशरमुळे कदाचित रिॲक्शन ह्या लेवल पाहिजे, म्हणजे डायरेक्ट इथून ते इथपर्यंत रेड कॅन्डल क्रिएट होऊ शकते. इथून थोडंसं चान्सेस मला दिसते, इथून थोडंसं पॉझिटिव्ह, म्हणजे इथून थोडंसं अपवर्ड डायरेक्शन दिसते. बट जर समजा वॉर जर एकदम एकदम म्हणजे ज्या इंटेन्सिटीनं जर खूप हाय इंटेन्सिटीने जर वॉर एक्झिक्यूट झालं युएस कडून, सो हे डिमांड झोन सुद्धा ब्रीच होऊ शकतं, म्हणजे तुटू शकतो. सो पॉसिबिलिटी आहे. सो आणि इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं आपण, इंडियन मार्केटच्या अनालिसिसमध्ये बघूच तो प्रत्येक स्टॉकचे आयव्ही जे आहेत त्यांची आयव्ही चार्ट, म्हणजे आयव्हीचा व्हॉल्यूम म्हणजे व्हॅल्यू डेटा खूप हाय गेलेला आहे. ऑप्शन प्राइसची म्हणजे व्हॅल्यू जी आहे ती एकदम हाय झालेली आहे. आणि बेसिकली मे बी आय डोंट नो अवेअर ऑफ द एफ आय डेटास, की लास्ट मोमेंटला त्यांनी एक्झॅक्टली काय कॉल राईट करून घेतल्यात, पुट राईट करून घेतल्यात. सो मे बी मला असं दिसतंय की कॉल राईट करून गेलेले आहेत ते. ठीक आहे, मला तर तसंच वाटतं की कॉल राईट करून गेले असणार आहेत ते. लेट्स सी विथ गोल्ड XAUUSD. गोल्ड पण साइडवेज गेला, म्हणजे ह्या लेवल पासून रिॲक्शन आली पण साइडवेज, आज आज कम्प्लीट साइडवेज आहे. आता हे वॉरमुळे वरती जाते का काय करते माहित नाही, वरती पण जाऊ शकते इथपर्यंत. साइडवेज असल्यामुळे आज काय म्हणजे अनालिसिस मध्ये मजाच नाही सध्या. तो बघा इथे लिक्विडिटी क्रिएट करायला लागलाय बघा. ठीक आहे, ह्या लेवलला लिक्विडिटी सध्या त्याचं चालू आहे, आणि एकदम शार्पली लिक्विडिटी तो ग्रॅब करणार, एकदम फास्टली क्विकली. हा लिक्विडिटी झोन आहे कम्प्लिटली. तसं बघायला गेलं तर ह्या कॅन्डलची जी लिक्विडिटी होती ती ऑलरेडी इथे स्वीप झालेली आहे. बट बेसिकली अजून सुद्धा साइडवेज असल्यामुळे, सो ही जर कॅन्डल बघितली तर असं दिसतंय की डायरेक्ट ग्रीन कॅन्डल होईल इथपर्यंत. इथपर्यंत मग शूटर होईल कॅन्डल, इन्व्हर्टेड हॅमर तयार होईल, आणि मार्केट गोल्ड मग डाऊन होईल असं मी एक्सपेक्ट करते. बट वॉरमुळे हे जी डायरेक्शन उलटी पण फिरू शकते, डायरेक्ट ग्रीन कॅन्डल करत वरती जाईल. ओके, गोल्ड मध्ये म्हणजे मला आज अनालिसिस म्हणजे करायची इच्छा पण नाही, कारण काय सध्या मार्केटमध्ये चालू आहे या ट्रम्पमुळे, तर सध्या त्यामुळे इंटरेस्टेडच नाही आपण, म्हणजे काय पोझिशनच घ्यायला मिळणं झाले त्याच्यामुळे, तर त्यानं मार्केटची पाक पाक वाट लावून टाकली त्याने. ओके, पण गोल्डमध्ये बी कॉशियस होऊन ट्रेड करा जर कोणी करत असेल इंट्राडे स्कॅल्पिंग 1 मिनिटला 5 मिनिटला. कारण 1 मिनिटला बरेच जण ट्रेड करतात, स्कॅल्पिंग करतात, पण त्यांच्या कॅन्डल्स बघितलं का तुम्ही, ही 5 मिनिटाची आणि 10 मिनिटाची एक कॅन्डल असते ती एका मिनिटाला. ठीक आहे, एका मिनिटाला जी ट्रेड करतात. सो बेसिकली एका मिनिटाला मोठा सप्लाय झोन, एक चांगला डिमांड झोन हे कळत नाही शॉर्टर टाइम फ्रेमला. ठीक आहे, ते कळतं फक्त अवरली, डेली, वीकली, 15 मिनिटाला थोडंफार कळतं. ठीक आहे, मग ते 15 मिनिटाला डायरेक्शन कळते, 1 अवरला डिमांड झोन कळतो, सप्लाय झोन कळतो. सो बेसिकली जर आता ट्रेड करायचं असेल तर हायर टाइम फ्रेम अनालिसिस करूनच टाइम फ्रेम म्हणजे ट्रेड घ्या, विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस, फिक्स टार्गेट अँड इमिजिएट एक्झिट विथ मिनिमम रिस्क. ओके, जे कोणी आधी 0.5 ने 0.4 ने जर लॉटने ट्रेड करत असेल तर तुम्ही डायरेक्ट 0.02 ने या 0.01 वरती या. भलेही हे महिनाभर जरी प्रॉफिट नाही झालं तर चालेल, पण हळूहळू करा. ओके, अजून गोल्ड मध्ये सांगण्यासारखं तर काही दिसत नाही मला, कारण मी एक्सपेक्ट करतोय चार्ट ज्या पद्धतीनं मला दिसतोय तर इथूनच गोल्ड मध्ये डाऊनसाइड मोमेंटम आली पाहिजे. ठीक आहे, ज्या पद्धतीने मला दिसतंय. फक्त मला सिच्युएशन वॉरमुळे कळते की सरळ वर जाऊ शकतं, कारण डेफिनेटली क्रायसिस जर झाले, वॉर झालं तर ऑइल प्राइसेस, गॅसचे प्राइसेस पीकला टच होणार आहे डायरेक्ट,
आणि हे युद्ध अजून किती दिवस चालेल माहित नाही, कारण इराण म्हणते डायरेक्टली आम्हाला सीज फायर नकोय, आम्हाला कम्प्लीट वॉर स्टॉप पाहिजे, आम्हाला आमचं जेवढं नुकसान झालंय त्याची भरपाई पाहिजे आणि इथून पुढे युएस आमच्यावरती कोणताही अटॅक करणार नाही असं आम्हाला लिहून पाहिजे. सो अशा काही इराणच्या काही अटी आहेत. लेट्स सी. डेफिनेटली लेट्स सी. काही करू शकत नाही आपण. हू वी आर. वी आर अ कॉमन पीपल. कॉमन पीपल विथ अ बुलशिट माइंड. ओके. So keep in touch with strict stop loss. Place the trade. Okay. Okay. Thank you. Tata. Bye bye.